नमस्कार. आपल्या संविधानात ना एक शब्द आहे समाजवादी. या एका शब्दानं नेहमीच मोठी चर्चा घडवून आणली आहे. तर आज आपण याच शब्दाच्या आत दडलेली जी आर्थिक न्यायाची कल्पना आहे ना, म्हणजे अनुच्छेद 39, त्याचाच मागोवा घेणार आहोत. आपल्या संविधानाची जी प्रस्तावना आहे त्यात स्पष्ट म्हटलंय की भारत एक समाजवादी राष्ट्र असेल. पण समाजवादी म्हणजे नेमकं काय? म्हणजे सगळ्यांची संपत्ती घेऊन सारखी वाटायची का, की मग सगळ्यांना समान संधी द्यायची? चला जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया. आता बघा, होतं काय, समाजवादी हा शब्द कानावर पडला की अनेकांच्या डोळ्यासमोर थेट कम्युनिझम किंवा साम्यवाद येतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या भारतीय संविधानाची जी कल्पना आहे ना, ती याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इथे कोणाची संपत्ती हिसकावून घेण्याचा प्रश्नच येत नाही. उलट प्रत्येकाला आर्थिक न्याय कसा मिळेल याची हमी देण्याबद्दल हे सगळं आहे. बरं, मग हा जो आर्थिक न्यायाचा आपण उल्लेख करतोय याचा मूळ आधार काय आहे? कुठून आलं हे सगळं? तर याचं उत्तर आपल्याला सापडतं संविधानाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या कलमामध्ये, आणि ते कलम म्हणजे अनुच्छेद 39. चला तर मग बघूया नेमकं काय आहे हे. आता हे जे तत्व आहे हे असं थेट वाचून कदाचित किचकट वाटेल, म्हणून हे सोपं करून समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया. गोष्ट आहे एका कारखान्याची. चला एक कल्पना करूया. एक मोठे उद्योगपती आहेत, समजा त्यांचे नाव आहे रावसाहेब, आणि त्यांचा एक भला मोठा कारखाना आहे जिथे हजारो कामगार दिवस रात्र काम करतात. पण थांबा, या कारखान्याच्या आतलं चित्र मात्र खूप वेगळं आहे. तिथल्या कामगारांना किमान वेतन मिळत नाहीये. लहान मुलांना कामाला झुंपलं जात आहे, म्हणजे सरळ सरळ बालमजुरी. आणि जे काम पुरुष करतात तेच काम करूनही स्त्रियांना त्यांच्यापेक्षा कमी पगार मिळतोय. हेच ते आर्थिक शोषण आहे ज्याला आपलं संविधान थांबवू इच्छितं. आणि अशाच शोषणाच्या विरोधात आपलं संविधान ढालीसारखं उभं राहतं अनुच्छेद 39च्या रूपानं. हे कलम सरकारला एक प्रकारे आदेशच देतं. काय आदेश? तर असे कायदे बनवा जे प्रत्येकाला न्याय देतील. आणि गंमत म्हणजे याच एका तत्वातून पुढे किमान वेतन कायदा, समान वेतन कायदा आणि बालमजुरी विरोधी कायदे तयार झाले. विचार करा किती महत्त्वाचं आहे हे. ठीक आहे, तर ही गोष्ट तर आपण पाहिली. आता या कथेच्या पलीकडे जाऊन थेट अनुच्छेद 39 मध्ये डोकावून बघूया की त्यात नेमकं लिहिलंय तरी काय. यात आहेत 6 सुवर्ण तत्व जी आपल्या आर्थिक न्यायाचा खरा पाया आहेत. ही तत्व म्हणजे जणू काही सरकारसाठी एक स्पष्ट दिशा देणारा नकाशाच आहे, एक रोडमॅप. पहिलं, प्रत्येक नागरिकाला, मग तो स्त्री असो किंवा पुरुष, उपजीविकेचा म्हणजे रोजीरोटीचा हक्क मिळालाच पाहिजे. दुसरं, देशाची जी काही साधन संपत्ती आहे ती सगळ्यांच्या भल्यासाठी वापरली पाहिजे. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, संपत्ती फक्त काही मोजक्या लोकांच्याच हातात साठून राहता कामा नाही. चौथं, समान कामासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेतन मिळायला हवं. पाचवं, कामगारांच्या आरोग्याची आणि मुलांच्या नाजूक वयाची काळजी घेतली जावी. आणि सहावं, मुलांचं कोणत्याही प्रकारचं शोषण थांबून त्यांना विकासाची पुरेपूर संधी मिळावी. आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की ही फक्त कागदावरची सुंदर तत्व आहेत, पण तसं अजिबात नाहीये. यांचा आपल्या खऱ्या आयुष्यात कसा परिणाम झालाय ते आता आपण बघूया. याचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपली इस्रो. हो, आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. तिथे स्त्री शास्त्रज्ञ असोत की पुरुष शास्त्रज्ञ, जर ते एकाच पदावर समान काम करत असतील तर त्यांना पगारही अगदी समान मिळतो. आणि हा कशाचा परिणाम आहे? हा थेट परिणाम आहे अनुच्छेद 39 चा, म्हणजेच समान कामासाठी समान वेतन. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की संविधानाची ही तत्व केवळ पुस्तकात नाहीत, तर ती आपल्या देशाच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहेत. आणि याचा प्रभाव फक्त पगारापुरता मर्यादित नाहीये, अगदी राष्ट्रीय धोरणांवरही याचा ठसा दिसतो. अनुच्छेद 39 मधली जी ब आणि क कलमं आहेत ना, त्यांचाच आधार घेऊन 1969 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1973 मध्ये कोळसा खाणींचं. यामागचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. देशाची संपत्ती फक्त काही लोकांच्या तिजोरीत न जाता तिचा फायदा संपूर्ण समाजाला व्हावा. आणि गंमत म्हणजे या धोरणांना आपल्या सर्वोच्च न्यायालयाचाही भक्कम पाठिंबा आहे. न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की अनुच्छेद 39 ब आणि क इतके महत्त्वाचे आहेत की समाजाच्या व्यापक हितासाठी खासगी मालमत्तेवर सुद्धा मर्यादा आणता येतात. याचा अर्थ सरळ आहे, समाजाचं हित हे नेहमीच वैयक्तिक हक्कांपेक्षा मोठं मानलं जाईल. बरं, तर आपण आत्तापर्यंत बरीच माहिती घेतली. चला तर मग या सगळ्याचा एक छोटासा आढावा घेऊया, म्हणजे मुद्दे लक्षात राहतील. तर एक गोष्ट स्पष्ट आहे, अनुच्छेद 39 हे फक्त एक कलम नाहीये, हा आपल्या भारताच्या आर्थिक न्यायाचा जणू काही नकाशाच आहे, एक रोडमॅप आहे.
हे कलम स्त्री पुरुष समानतेची हमी देतं, संपत्तीचं केंद्रीकरण होण्यापासून रोखतं आणि आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्याचा पाया रचतं. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर अनुच्छेद 39 म्हणजे काय? तर आपल्या संविधानानं अगदी प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेलं एक पवित्र वचन आहे. कसलं वचन? तर सन्मानानं आणि न्यायाने जगण्याचं वचन. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. आपल्या संविधानानं हा न्यायाचा रोडमॅप तर आपल्या हातात दिलाय, पण या रस्त्यावरचा आपला प्रवास असाच अखंड सुरू राहील याची खात्री आपण एक नागरिक म्हणून कशी करणार? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. जय हिंद, जय संविधान.